आपला कृष्ण आता पळता पळता अशा उड्या मारितो जस काय त्याच्या पायात स्प्रिंगच बसवली. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज सकाळ सकाळच आपल्याला खुरापणीचं गबाळ आणायचं काम लागलं होतं. मग धडपा घेऊन मम्मी सोबत रानात गेलो आणि मोबाईल सेट करून गबाळ भरायला रेडी झालो. आणि मग पटापट पॅक करीत आधी पहिलं पार्सल भरलं आणि त्याला खांद्यावर घेऊन घरी नेऊन फेकलं. आणि माघारी येऊन बघतो तर काय, तर आमच्या मम्मीने अजून एक वजन भरून ठेवलंय. आणि तरी पण अजून वावरात गबाळ शिल्लकच आहे. मग म्हणलं ताणलेल्याला इथून पाणी घरी नेण्यापेक्षा घरूनच त्याला इरीपाशी आणलेलं काही वाईट आहे. आणि मग पटक्यास घरी गेलो आणि गायांनाच वावराकडे घेऊन निघालो. आणि आता तुम्ही म्हणसाल ही छोटी गोमाता कोण आहे, तर ही आपल्या कृष्णाची मोठी बहीण कृष्णाई. आपल्या बारक्या गोमाताला मागच्या वर्षी लंपी चालता, पण विठ्ठलाच्या कृपेने ती आता 100% बरी झाली. आणि अंधीगत परत मस्ती पण करायला लागलीत. आणि ती कशी, तर ती अशी, इथं रानात तर आपली कृष्णाई उतरत होती, पण घरी जाऊन बघितलं तर आपल्या कृष्णाचं पण तेच काम चालू होतं. गाड्याला 5 मिनिटं एकटा सोडलाय आणि शेटने अशी उदाळायला सुरुवात नाही केली, असं झालंच नाही. रानात जाताना मी त्याला दूध प्यायला सोडून गेलतो, पण गाड्याने दूध प्यायचं सोडलंय ना अशी उदाळायला सुरुवात केली. आपल्या कृष्णाला नुसतं असं उदाळायला पळायला आवडतं. गाड्याला बांधून